आज आपण टॅली प्राईममध्ये कॉस्ट सेंटर आणि कॉस्ट कॅटेगरीबद्दल माहिती घेणार आहोत. कॉस्ट सेंटर्स म्हणजे नेमकी काय, तर कोणत्याही विभागावरती, व्यक्तीवर, प्रोजेक्टवरती किंवा ब्रांचवरती जो काही खर्च होतो त्या खर्चाचं विश्लेषण करणं म्हणजे खर्चाचं केंद्र. थोडक्यात ज्या ठिकाणी कलेक्टेड केला जातो, कॅश असेल, कोणतंही डिपार्टमेंट असेल, त्याला आपण कॉस्ट सेंटर्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपण समजू शकतो की कोणता विभाग किंवा कोणता व्यक्ती किती खर्च करत आहे, त्याला आपण कॉस्ट सेंटर्स असं म्हटलं जातं. म्हणजे आपल्याला त्याचे विश्लेषण लगेच करता येतं किंवा त्याची आपल्याला माहिती लगेच मिळते. जसं की आपल्याकडे 4 डिपार्टमेंट आहेत बघा: हेड ऑफिस, ब्रांच ऑफिस, फॅक्टरी 1 आणि फॅक्टरी 2 अशी 4 डिपार्टमेंट आहेत. तर ही 4 कॉस्ट सेंटर्स यांना आपण म्हणतो आणि ती कॉस्ट सेंटर्स आपण टॅलीमध्ये तयार करूया. आपल्याला याच्यासाठी पहिली त्याची सेटिंग लावावी लागेल. कॉस्ट सेंटरची सेटिंग ऑन करण्यासाठी F11 3 नंबरचा ऑप्शन्स आहे बघा, अनेबल कॉस्ट सेंटर्स, याला यस करायचं, कंट्रोल आणि ॲक्सेप्ट. ओके. आपल्याला व्यवहार बघा काय म्हटलेला आहे: कॅश पे टू पेट्रोल एक्सपेन्सेस कॉस्ट सेंटर हेड ऑफिस ₹210. म्हणजे काय, कंपनीने पेट्रोलवरती ₹210 खर्च केलेला आहे आणि हा खर्च हेड ऑफिस या विभागामध्ये रेकॉर्ड केलेला आहे. म्हणजे आपल्याला समजू शकतं की हा खर्च कोणत्या विभागाला जोडलेला आहे, म्हणून आपण त्याची एंट्री कॉस्ट सेंटर्स या विभागामध्ये करतोय, जेणेकरून आपल्याला त्याचं खर्चाचं विश्लेषण करायला बरं पडतं. ओके. त्यासाठी वाउचर्समध्ये आपल्याला जावं लागेल, पेमेंटमध्येच करायचं आहे, त्यामुळे पेमेंट आपल्याकडे आहे. आता या ठिकाणी बघा, कॅश पे टू पेट्रोल एक्सपेन्सेस आहे, तर पेट्रोल एक्सपेन्सेसचा पैसा आपल्याला पे करायचा आहे हेड ऑफिसला. तर पेट्रोल एक्सपेन्सेस डेबिट होणार आहे आणि कॅश क्रेडिट होणार आहे. Alt+C, पेट्रोल एक्सपेन्सेस एक्सपेन्सेस आहे म्हणून याचा ग्रुप आपण टाकणार आहोत इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, कारण तो आपला खर्च आहे. ओके. ₹210 खर्च होतोय. नेम ऑफ कॉस्ट सेंटर्स आपल्याला विचारलं जात आहे. आता या ठिकाणी आपल्याला कॉस्ट सेंटर्स Alt+C सहाय्याने आपल्याला तयार करून घेऊ. कोणतं कॉस्ट सेंटर्स आहे? हेड ऑफिस. आता हे सेपरेट सुद्धा आपण क्रिएटमध्ये जाऊन तयार करू शकत होतो, पण इथून आपण डायरेक्टली Alt+C सहाय्याने तयार करून घेऊ. ओके. अंडर प्रायमरीज आपण ठेवू, ॲक्सेप्ट. येस. आणि क्रेडिटमध्ये आपल्याला कॅश टाकायचं. ओके. बिंग कॅश पेड टू पेट्रोल एक्सपेन्सेस, कॅश पेड पेट्रोल एक्सपेन्सेस टू कोणाला? हेड ऑफिसला आपण पेड करतोय, म्हणजे हेड ऑफिसच्या अंतर्गत तो रेकॉर्ड केलेला आहे. ओके. नेक्स्ट आहे व्यवहार पेड चेक नंबर, जो काही चेक नंबर असेल तो ₹300 टू टेलिफोन एक्सपेन्सेस कॉस्ट सेंटर आहे फॅक्टरी 2. फॅक्टरी 2ला टेलिफोनचा खर्च त्याच्या अंतर्गत आपण रेकॉर्ड करणार आहोत. टेलिफोन एक्सपेन्सेस डेबिट टू कॅश अकाउंट असा व्यवहार केला जाईल आणि कॉस्ट सेंटर आहे फॅक्टरी 2 म्हणून. आता ही कॉस्ट सेंटर सेपरेटली कशी तयार करायची, तर क्रिएटमध्ये जावं लागतं. कॉस्ट सेंटर्स आपण डायरेक्टली तयार केली होती, इथून सुद्धा तयार करता येतात, जसं की आपण आता इथे तयार करून घेऊ. हेड ऑफिस आपलं झालेलं आहे ऑलरेडी. ब्रांच ऑफिस, प्रायमरी ठेवून ॲक्सेप्ट. फॅक्टरी 1 ही सर्व डिपार्टमेंट आहेत आपली, त्यांना आपण कॉस्ट सेंटर्स म्हणणार. फॅक्टरी 2. ओके. 4 कॉस्ट सेंटर्स आपण बनवून घेतलेले आहेत. आता आपल्याला प्रॉब्लेम सोडवायला हरकत नाही. वाउचर टेलिफोन एक्सपेन्सेस डेबिट होईल. टेलिफोन एक्सपेन्सेस हा आपला खर्च आहे, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ग्रुप राहील, कंट्रोल ने ॲक्सेप्ट करून घेऊ. ₹300 आहे. नेम ऑफ कॉस्ट सेंटर्स आहे फॅक्टरी 2 म्हणून. ओके. क्रेडिटमध्ये आपला येणार आहे. द बँक येणार आहे, या ठिकाणी चेकचा संबंध आहे त्याच्यामुळे बँक आहे. व्यवहारात बँक नाही दिले तर आपण आपल्याकडची एक बँक यामध्ये टाकून देऊ, जसं की इथे देना बँक असेल किंवा बँक ऑफ इंडिया असेल. स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. ओके. चेक नंबर या ठिकाणी आपण टाकू 710. ओके. नरेशन टाकून ॲक्सेप्ट करून घेऊ. बिंग चेक पेड
टेलिफोन एक्सपेन्सेस. टेलिफोन एक्सपेन्सेस. ओके, दोन आपण या ठिकाणी सोडून घेतलेले आहेत कॉस्ट सेंटरचे उदाहरण. त्यानंतर राहतो कॉस्ट कॅटेगरी. कॉस्ट कॅटेगरी म्हणजे आता नेमकी काय बघा. कॉस्ट कॅटेगरी म्हणजे जेव्हा आपण एका खर्चाला वेगवेगळ्या मोडमधून वेगवेगळ्या पर्पजसाठी ट्रॅक करायचे असल्यास, म्हणजे डिपार्टमेंट आणि कॅटेगरी वाईज दोन्ही पद्धतीने ट्रॅक करायचे असल्यास कॉस्ट कॅटेगरीचा वापर होतो. जसं की सेल्समॅन असेल, प्रोजेक्ट्स असतील, प्रोजेक्ट ए, प्रोजेक्ट बी, किंवा सेल्समॅनची नावं असतील मिस्टर ए, मिस्टर बी. अशा पद्धतीने आपण कॅटेगरी वाईज आपल्या याला ट्रॅक केलं जातं कॉस्ट सेंटर्सला. तर दोन्ही पद्धतीने एकदाच आपण ट्रॅक करायचे असल्यास कॉस्ट कॅटेगरीचा वापर केला जाईल. तर आपण या ठिकाणी बघा खर्च विवरण आहे, डिपार्टमेंट्स आहेत जसं की सेल्समॅन, प्रोजेक्ट ए, प्रोजेक्ट बी हे सेल्समॅन आहेत, याला कॅटेगरीज आहेत या. आणि सेल्समॅन त्याच्या अंडरमध्ये येतात जसं की ते राहुल दिलेलं आहे. त्याचबरोबर कॉस्ट कॅटेगरी आहे यश आहे, हे दोन सेल्समॅन आहेत. प्रोजेक्ट वाईज असू शकतं, आयटम्स वाईज असू शकतं, सेल्समॅन वाईज असू शकतं, त्याला कॅटेगरीज म्हटलं जातं, कॉस्ट कॅटेगरी. एक्झाम्पल बघा, पेड 470 फॉर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, कॉस्ट सेंटर हेड ऑफिस, आणि कॉस्ट कॅटेगरी आहे राहुल. ओके, तर पहिला आपण कॉस्ट कॅटेगरी बनवून घेऊ. त्यासाठी क्रिएट, शो मोअरमध्ये जावं लागेल, कॉस्ट कॅटेगरी. ओके, आता हे जे राहुल आणि यश असे हे दोन एम्प्लॉई आहेत, हे दोन एम्प्लॉई आपले सेल्समॅन आहेत, म्हणून कॉस्ट कॅटेगरी त्यांची राहील सेल्समॅन. ओके, आणि हे दोघं कॉस्ट सेंटरच्या अंडरमध्ये टाकावे लागतील. कॉस्ट सेंटर वरती बघा कॅटेगरी प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी आले, त्याच्याऐवजी आपल्याला सेल्समॅन सिलेक्ट करून घ्यायचं. आणि नेममध्ये पहिला आपण राहुल तयार करू अंडर प्रायमरी ठेवून, आणि त्याच्यानंतर यश. असे दोन सेल्समॅन आपल्याला दिले आहेत. तसेच डिपार्टमेंट असू शकतात, प्रोजेक्ट्स असू शकतात, ते आपण या ठिकाणी टाकू शकतो. ओके, आपल्याला प्रॉब्लेम्स बघा काय म्हटलेलं आहे. पेड ₹470 फॉर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस. ओके, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस डेबिट टू, आता इथे कॅशने व्यवहार आहे म्हणून कॅश. ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हटला जाईल 470. ओके, बघा आता इथे कॉस्ट सेंटर आहे हेड ऑफिस आणि कॅटेगरी आहे राहुल म्हणून. तर आता कॉस्ट सेंटर हेड ऑफिस, तर आपल्याला या ठिकाणी कॉस्ट कॅटेगरी पहिले विचारतोय. तर हेड ऑफिसची कॅटेगरी राहते प्रायमरी कॉस्ट कॅटेगरी, आणि आपल्याकडे ऑलरेडी तयार आहे हेड ऑफिस. आणि इथे आपल्याला पुन्हा सेल्समॅन म्हणून टाकावं लागेल, कारण सेकंड कॅटेगरी आहे सेल्समॅन, आणि सेल्समॅन कोण आहे तर राहुल आहे. म्हणजे दोन्ही पद्धतीने आपण आपला जो काही व्यवहार असेल किंवा जे काही खर्च असेल तो आपण ट्रॅक करू शकतो हेड ऑफिस आणि सेल्समॅन थ्रू. यालाच कॅटेगरी वाईज म्हटलं जातं, पैसा कलेक्ट करण्याचा प्रकार. ओके, आणि क्रेडिटमध्ये आपण कॅश म्हणून एंटर करू. नरेशन टाकून आपल्याला ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. सेकंड आहे पेड कॅश टू पेट्रोल एक्सपेन्सेस 90, कॉस्ट सेंटर फॅक्टरी 1 आणि कॉस्ट कॅटेगरी यश. फॅक्टरी 1 आणि यश म्हणून आहे. डेबिटमध्ये पेट्रोल एक्सपेन्सेस म्हणता येईल, पेट्रोलचा खर्च आहे, ऑलरेडी तयार आहे आपल्याकडे पेट्रोल एक्सपेन्सेस. ओके, ₹90. कॉस्ट कॅटेगरी आहे फॅक्टरी 1, आता इथे फॅक्टरीचा संबंध आहे, फॅक्टरी 1. ओके, आणि सेल्समॅन कोण आहे तर यश. दोन्ही पद्धतीने आपण ट्रॅक करू शकतो. नरेशन देऊन आपल्याला या ठिकाणी ॲक्सेप्ट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ह्या कॉस्ट सेंटर्स आणि कॉस्ट कॅटेगरीचे आपण इंटरॅक्ट करू शकतो. ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला त्याचा संपूर्ण बॅलन्स शो होणार आहे. पेट्रोल एक्सपेन्सेस, टेलिफोन एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, जो काय असेल तो. ओके, येस. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बँक रिकन्सिलेशनच्या काही एंट्र्या बघणार आहोत. महत्त्वाचा टॉपिक आहे.